नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हे पण तुम्ही रमणीय दृश्य बघू शकता. तर ह्याला इग्नोर करा प्लीज. तर आम्ही आलोय सध्या परेलला. तर की गोली लो, खिच खिच दूर करो. तर आम्ही आता खेतवाडीचं बाप्पांचं मेन दर्शन आम्हाला करायचंय. काल आम्ही गेलो फक्त चिंतामणीला गेलो आणि लालबाग आणि मुंबईचा राजा 3च गेलो. पण आज खेतवाडीला जायचं ते इम्पॉर्टंट आहे. सगळे गणपती यस यस यस. आज आयबद बच्ची तर बंबाई लोग आ गए, साथ में फिर से मिल गए. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. आम्हीच तेवढं मोकळं नाही, अजून पण आमच्यासारखी मोकळी माणसं चाललेत पुढे. बघा नटून आलेत कुडतं घालून. आता परळचा सम्राट बाप्पाचं आपण दर्शन करतोय. चला 25 फुटाचा गणपती आहे, 25 येस येस 25 फुटांचा बाप्पा आहे असं आपल्याला ऐकू आलंय. चला आपण बघूया, आता बघायला लागेल. येस. पवन देव तर थोडेसे नाराज आहेत आमच्या बरं. थोडासा पाऊस येऊन राहिले बघा मंडपाच्या बाहेर. थोडासा नाही, अर्धा तास झाला पाऊस येतोय. हा अर्धा तास झाला आम्ही थांबलो इथंच 3 जण. पण गणपती बघायला एक नंबर. आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकरांनी पार्वती, मांडीवर बसल्यान गणपती. मस्त मूर्ती तर एकदम रमणीय आहे. 25 फुटाची. हा ना. तर मित्रांनो, हेच होतं आपल्या परळच्या महाराजांचं आपलं दर्शन होतं. एक नंबर मूर्ती आहे. सायन्स आणि आर्ट यांचं ते कॉम्बिनेशन, कारण की एक पॉइंट वरती त्या मूर्ती पूर्ण बॅलन्स केले एका पायावरती. आणि ते खूप वेगळाच अरे मूर्ती होते एक नंबर. महाराजा व्हिडिओ मध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये बघायला खूप डिफरन्स आहे मित्रांनो. तर कधी वेळ काढून यावं तुम्ही पण, एखाद्या वर्षी मजा येणार. तर बघू अजून पण बापांना आपल्याला कव्हर करायचं. बघू कुठल्या बापांना आपण जाऊ, जसे दिसतील तसं आपण जाऊ. चला. परळचं विघ्नहर्ता यांचं आपण बापाचं आपल्याला दर्शन करायचं. परळच्या महाराजाच्या बाजूलाच हा विघ्न. येस. जास्त अर्धा मिनिटाचं फक्त डिस्टन्स आहे तिथं ना. ठीक आहे चला मित्रांनो, चला. हे बघा बाबा, आम्ही अनवानीच आलोय, कारण की चप्पल शोधत बसा, इथं काढा तिथं काढा. त्याच्यापेक्षा अनवाणी आलेलं परवडतं. शायनिंग मारतो खिशात हात टाकून. यांचा वेगळा विषय मित्रांनो. मित्रांनो आम्ही लाईनीत उभे आहोत. तिथे देखावा आहे, म्हणजे काय म्हणतात, प्ले स्टोरी प्लेस नाही बाबा, स्टोरी प्लेस बोलतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तू सुख करता, तुझ दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया. बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा बाप्पा मोरया रे. आता आम्ही परळच्या विघ्नहर्तामध्ये प्ले झालंय तुंबाडचं मूवीचं. तुंबाडचा होता एकदम क्लासिक एक नंबर होता. थोडं भूत स्टोरी आहे ना. तर तेच म्हटलं, हे बोलतात की लेडीज लोकांना पुढे ठेवा पुढे ठेवा. ते भूत आले वरडतात पोरी भाई. तेच बोललो कशामुळे करतायत. ठीक आहे चल, मजा आली खूप. अजून तुम्हाला रमणीय दृश्य दाखवतो अजून. चला बघूया अजून.
मल्हारी तुझको दैवात मजा खंडोबा सुरव्याचा तेज देवा इसवाचा बाप तू ठाई ठाई वास तुझा पोरख्याची माय तू गरीबाला हात तुझा पाखराची दिशा तू विका मंदी डोल तोर वाऱ्या मंदी तूच तू. अशाच प्रकारे परेडचा लंबोदर यांचे आम्ही दर्शन केलं, खूप मजा आली. एकदम आपलं काय कुठलं होतं, परळचा लंबोदर होता. आपण गेटअप कुठलं होतं आपलं ते गेटअप ज्योतिबाचा होता. हा. आपलं ज्योतिबा यांचं होतं, लय मजा आली, मस्त होतं, एकदम सुंदर होतं. तुम्ही बघितलं असेल, अजून पण बघूया आपण. तर मित्रांनो, आमचा सुमित मित्र मुंबईच्या महाराजांचं दर्शन करतोय. आम्ही ऑलरेडी केले म्हणून आम्ही जात नाहीये. गाडी बघा किती मस्त आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आम्ही थकलोय सध्या चालून चालून, म्हणून बस स्टॉप वरती आम्ही बसलोय. बऱ्यापैकी दमलोय आम्ही. आमचं जायचं होतं, मन जेवायचं दोघांचंच, तो पाया पडतोय. पण बोलो सोड, जाऊ दे, त्याला येऊ दे, मग आपण तिघं जाऊया जेवायला. काय कारण त्याला समजणार आहे आतमध्ये सरळ जाऊन कसं आहे म्हणून. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आमचा भाऊ आलेला आहे दर्शन करून. हा, तर आमचं आता मन आहे, जेवायचं मन आहे. अंबानी काकांनी जेवण ठेवले आमच्यासाठी. मग बघू आता, तिथं असाय पाहिजे, खातो मस्त पाहिजे एकदम. म्हणजे असं मन म्हणलं पाहिजे, असं तरी असायला पाहिजे खायला. येस येस येस. जर जमलं तर तिथं गोड आहे खायला, गोड गोड. आम्ही थैले आहेत आमच्याकडे, थैल्यामध्ये पार्सल बी घेऊ. लेट्स सी. एवढा पाऊस पडतोय, पण या ब्रिजच्या खाली नाही. हा, ब्रिज खाली पाऊस नाहीये, पण तिकडे एकदम बेकार पाऊस आहे का. तेच म्हटलं, सगळे आरामात कसे काय चालले ते बघा, सगळे आरामात चाललेत. मंगल मूर्ती मोरया तू सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा बाप्पा मोरया. तुम्ही दादांना काळा चौकीच्या राजाचं आपल्या तुम्ही दर्शन लोकांनी करायचं होतं. बघितलं, आम्ही काल आम्ही केलं, तर पण सुमित दादा सोबत आम्ही गेलोय. सुमित भाईचा मित्र भेटलेला. आता फोटो टाकतो बघा, फोटो भाई पण फॅन आहे त्याचा. काय माझ्यासोबत फोटो काढला भाई त्यांनी. सुमित भाईचा मित्र. सुमित भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलाची जान. तर असंच रे मित्रांनो, आम्ही जेवण केलेलं आहे. तर अंबानी काकाने आमच्यासाठी जेवण ठेवलेलं भाई. आणि जेवण एक नंबर होतं, नेक्स्ट लेवल. फक्त गर्दी एवढी भारी सोय केली. फक्त एवढंच की पुरी आणि पापड, आणि त्याच्यात काय फरक नाही कळाला मला. पुरी आणि पापड एकदम कडक होती, असा विषय होता. तरी पण मजा आली, मस्त पैकी जेवलो. आता बघू पुढचा आमचा प्रवास जारी आहे. पोटभर. मी तर 2 वेळा डाळभात घेतला. तू पण ना? शिरा 3 वेळा घेतला मी. आयुष्यभर शिरा अर्धाच खाल्लाय, 2 वेळा डाळभात घेतला. पाणी तर 4-5 घेऊन आलोय. आणि आमचा सुमित भाई तर काय माहित काय शायनिंग मध्ये चालतोय कधीपासून. काय हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. हस मारायला. आता आमच्या सुमित दादाला ठोकलेला आहे 4 व्हीलर वाल्याने. गाडी ठोकून टाकले. तुमच्या नादाची मला तरी गाडी ठोकली असती, ठोकली नाही, थोडी टिचकी दिली. चुकून व्हिडिओ बघितली तर त्याचा आशला लावला 12 नंबरचा क्लिप. तुमच्या आपल्या कंटेंटच्या नादात सुमित व्हायचा ऍक्सिडेंट झाले, मायनर ऍक्सिडेंट झाले, वाचले तो. टिचकी दिली, टिचकी. त्याला बघितलं तो बोलला लांबून सॉरी पंगडी साप डायरेक्ट लालबाई तर डायरेक्ट. आता बघू, आमचं खेतवाडीला जायचं मन आहे. चला आता तिथं जातो. चला bye. तुम्हाला रमणीय दृश्य बतवतो. विषय असा झालाय, खेतवाडीला जायला टॅक्स्या आहेत, पण टॅक्स्या टिबल चार्जेस घेतात. त्यापेक्षा आम्ही चाललोय आता चिंचपोकळी स्टेशन. ट्रेन धरून भायखळावरनं बस धरून मस्त पैकी गर्दी कमी असणार. भकाबक वाजले बघा 6 वाजले टॉट. आता आम्हाला वाटतंय 9 तरी वाजतील सकाळच्या तरी. चला आम्ही चाललोय, तुम्हाला रमणीय अजून पण दृश्य दाखवतो. चला.
टॅक्सी धरलेली आहे. हा पाक घामटून गेलोय मी तर. आता चाललोय आम्ही डायरेक्ट खेतवाडीला जाणार आहे आम्ही. ठीक आहे. झोपा तर बिलकुल नाही, फुल एनर्जेटिक फील करतो आम्ही. हा स्वतःहून एकदम मनापासून आता झोपेतून उठून आलो खेतवाडीला. मी आताच उठलोय बिना बरस बिरस करता. अशा विचारांनी आम्ही चाललोय. फ्रेशनेस आलाय, घामटा तेवढा निघतोय माझा. चला तुम्हाला दृश्य दाखवतो तिथं पोहोचून. आता कुठं इथं इथं आतमध्ये. तर आपल्या सुमित भाईचे बापूजी आया कामाला आहे ना का? आयाच कामाला आहे ना भाई. मग तर गाईज बघू शकता आम्ही आता पोहोचलोय खेतवाडी. खूप कष्ट करून आलोय. टॅक्सी भेटत नव्हती. टॅक्सीवाल्याने पण आम्हाला जाम फाडलंय. तर चुकीच्या गलीत आलोय तरी पण इकडून पुढून लेप मारला ना पुढे चुकीचाच आहे. 19 हा थोडा 19-20 हो गया. बरोबर काय बाय. तर मित्रांनो आता मेन जागेवरती आम्ही आलोय. इथं एका गल्लीमध्ये 13 गणपती आहेत लाईनीमध्ये. एका गल्लीत 13 गणपती लाईनीत. सकाळी आलोय तर आमचं एक्सपेक्टेशन सकाळी आलोय. आमचं एक्सपेक्टेशन हेच आहे की गर्दी खूप कमी असणार. तसं फटाफट आम्ही दर्शन करू. इथं जास्त बोलबच्चन नाही देणार. डायरेक्ट वरचा बॅनर दाखवू, बापाचं दाखवू, थोडे फुटेज फटाफट करू. हा कारण की लय मोठा ब्लॉग होईल. सुख करता दुखाता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शिंदुराची कंठी झळके बाल मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मागे मन कामना पूर्ती. जय देव खचित फरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जलित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनू पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मागे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्रतुंड नयना. दास रामाचा वाट पाय सदना संकटे पवावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मागे मन कामना पूर्ती. जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को. हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हो बात को. जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता. जय देव अष्टो सिद्धिदाशी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी. कोटि सूरज प्रकाश ऐसे छवि तेरी गंड स्थल मदमस्तक झूले शशि बिहारी. जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता. जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे संतत संपत सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसाविनंदन निश दिन गुण गावे. जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता. जय देव सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शिंदुराची कंठी झळके बाल मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मागे मन का. सकाळचे 7:30 वाजले. स्पेशली यावेळेला सगळ्या बाप्पांची आरती होते. तर त्यामुळे ना मंडप बंद असतात. त्यामुळे आम्ही नुसतं पळतोय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तू सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांचा नाथा. बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा.
एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुढ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे. अशाच रीती आम्ही एका मंडळाच्या बाप्पाच्या बाजूला बसतोय. तुम्हाला दाखव, बघायचं तुम्हाला. झोपून आता परस करत असाल सकाळचं, म्हणजे टायमाच्या हिशोबाने बोलतोय. उंचीला परत त्यांचं रूम म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. एवढा घाम येत होता पळून आम्ही एसीच्या खालीच बसलो या डायरेक्ट टॉवर एसीच्या खाली. आमचा भाई स्टेटस अपडेट करायचं टायमिंग चालू आहे आमचा विषय. बघू आता थोड्या वेळ बसू, अजून 1-2 मंडप आय थिंक आहेत पुढे, ते कवर आम्ही करू. मग बघू कसं होतंय. नशीब लागतं, नशीब. अशाच रीती आपलं खेतवाडीच्या बापांचं सगळ्यांचं आम्ही लोकांनी दर्शन तुम्हाला दाखवलं. आम्ही पण केलेलं आहे, मजा आली. तर बघा तुमचा कसा अनुभव होता व्हिडिओमध्ये. आम्हाला काय सजेशन द्यायचं तर तुम्ही कमेंट करू शकता. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करू शकता. तुम्हाला काय बोलायचं आहे मित्रांनो? खेतवाडीला तुम्ही नक्की या जर तुम्हाला जमलं तर, कारण की इथले गणपती म्हणजे एकदम सुंदर, खूप म्हणजे खूप भारी. खूप म्हणजे आयुष्यामध्ये एकदा तरी यायला पाहिजे. जर कोण येत नाही असेल तर तुम्हाला क्राऊड तुम्हाला जर वाटत असेल की गर्दी खूप आहे तर सकाळी सकाळी यायचं 7 वाजता. जेवण बिवून आंघोळ करून नाश्ता करून गर्दी कमी असते. बाय गाईस, बाय. चल मित्रांनो, नवीन ब्लॉग नवीन प्रवासामध्ये आपण भेटूयाच. चला बाय, गुड नाईट, लव्ह यू. गुड मॉर्निंग झोपलो नाही म्हणून गुड नाईट बोलो, सॉरी. चला बाय.